ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थोडं ताकद मिळाली किंवा ताकद देऊन तिथं काही माणसं निवडून आणता आली। कुडाळला मागच्या वेळी आम्ही नगराध्यक्ष 2.5 वर्ष काँग्रेसचा या ठिकाणी केला होता। तसं जिथं शक्य होईल तेवढं प्रयत्न करायचं काँग्रेसला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, कारण की स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही लढणार आहोत, त्यामुळं बळ देणं हे आमचं कर्तव्य असणार। स्थानिक प्रश्न कोल्हापूर महापौर येतो अद्याप देखील महापालिकेकडून अनेक स्वच्छता करण्यात आलेली आहे। जागी नाले जे आहेत ते चौपट होत आहेत, या संदर्भात काय? परवा आता पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, त्यामध्ये महापुराचा आढावा त्यांनी दिलेला आहे आणि महानगरपालिकेनं काय उपाययोजना करतोय काय नाही करतोय हे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता वेळ देऊया त्यांना, पुढच्या 8 दिवसात नाही झालं तर आम्ही त्यांना परत एकदा सांगू की हे तत्परतेनं करावं। एकूणच ज्या कालपासून घडामोडी मुख्यमंत्र्यांनी थेट यामध्ये उडी मारण्याचं प्रकार हे मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलंय असं मला वाटत नाही, कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही। जिल्ह्याचं राजकारण आणि आमची भूमिका एकच आहे की विश्वास आबाजी 2 वर्षे, अरुण डोंगळे 2 वर्षे असं फॉर्म्युला ठरला होता आणि अगदी परवा दिवशी 3 दिवसापूर्वी अरुण डोंगळे हे मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि 15 तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे आता सुद्धा आमची अपेक्षा आहे की ते देतील। मात्र महायुतीचा अध्यक्ष व्हावा असं कुठंतरी नाही, मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे, कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवली नव्हती। काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यावेळची शिवसेना ही एकत्र होती। पलीकडच्या बाजूला माधवराव महाडिक भाजपमधून, PN साहेब आमचे काँग्रेसमध्ये, असं पक्षीय राजकारण इथं नसते। अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय, गडिंग्लज कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय। आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो, मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते। त्यामुळे सहकारातलं हे पक्षीय राजकारण असत नाही। मला वाटते ती जर भूमिका मी मगाशीच म्हणलं की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही त्याची मला खात्री आहे, कारण की शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत, चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतं कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील, मी थांबतो म्हणले असतील, मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित, परंतु त्यातून मार्ग निघेल आज असं मला वाटतं। सतीश पाटलांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणजे मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन तत्कालीन सत्ता आणली अशा मला वाटतं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं। मला वाटतं भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकाराला त्यांचं मार्गदर्शन होईल। आता 1 वर्ष निवडणुका, मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो। पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे, जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे आणि आता या पुढच्या 6 महिन्यात गोकुळ सोबत गोकुल डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग। दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी। गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस। दुधाला रेट, वर्षाला वेद, आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस।